नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे. अमित शहा यांना गृहमंत्री पद देण्यात आलंय. राजनाथ सिंह पुन्हा एकदा संरक्षण मंत्री झाले तर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गडकरींना देखील पुन्हा एकदा रस्ते वाहतूक खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर मुरलीधर मोहोळ यांना नागरी उड्डाण राज्यमंत्री पद आणि सहकार राज्यमंत्री पद देण्यात आलंय. रक्षा खडसे यांच्याकडे युवक कल्याण क्रीडा राज्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्रात कोणाला कोणती खाती मिळाली आहेत, कोणत्या मंत्र्यांना ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते आणि परिवहन मंत्रीपद देण्यात आलंय. तर पियुष गोयल यांना वाणिज्य मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. रामदास आठवले यांच्याकडे पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच खासदार आणि त्यांना देखील राज्यमंत्री पद देण्यात आलंय. नागरी उड्डाण राज्यमंत्री पद हे खातं त्यांच्याकडे आलंय. प्रतापराव जाधव शिंदेगडाचे यांच्याकडे आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री पद आहे. तर रक्षा खडसे युवक कल्याण क्रीडा राज्यमंत्री आहेत. ही पदं सध्या त्यांना देण्यात आलेत. खाते वाटप झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या ह्या 6 मंत्र्यांकडे ही 6 खाती आपण बघतोय. तर देशामध्ये आपण बघतोय अमित शहा यांना गृहमंत्री पद पुन्हा एकदा देण्यात आलेलं आहे. मागच्या सरकारमध्ये देखील अमित शहांकडे गृहमंत्रीपद होतं. तर राजनाथ सिंह यांच्याकडे देखील पुन्हा एकदा संरक्षण मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. मागच्या सरकारमध्ये देखील त्यांच्याकडे तेच पद होतं. एस जयशंकर यांची देखील परराष्ट्र मंत्रीपदी पुन्हा एकदा वर्णी लागलेली आपण बघतोय. निर्मला सीतारामन ह्या पुन्हा एकदा अर्थमंत्री म्हणून काम करणार आहेत. अर्थमंत्रीपदाचं खातं त्यांच्याकडे देण्यात आलं आहे. अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्री आणि सूचना प्रसारण मंत्री म्हणून त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवराज सिंह चौहान कृषी मंत्री आणि पंचायत राज्य हे मंत्रीपद हे खातं त्यांना देण्यात आलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे आपण बघतोय. चिराग पासवान यांच्याकडे खाद्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे. तरुण खासदार आणि खाद्यमंत्री पद आता त्यांच्याकडे देण्यात आलं आहे. मोदी सरकारचं कालच मंत्रिमंडळाची शपथविधी झाला आणि त्यानंतर आपण बघतोय आज सगळ्या मंत्र्यांकडे खातेवाटप करण्यात आलेलं आपण बघतोय. सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे. राजनाथ सिंह पुन्हा संरक्षण मंत्री तर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्र्याची जबाबदारी पुन्हा देण्यात आली आहे. गडकरींना पुन्हा एकदा रस्ते वाहतूक खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मुरलीधर मोहोळ नागरी उड्डाण राज्यमंत्री म्हणून काम करतील. तसंच सहकार राज्यमंत्री पद देखील त्यांच्याकडे देण्यात आलं आहे. रक्षा खडसेंकडे युवक कल्याण क्रीडा राज्यमंत्री पद हे देण्यात आलेलं आहे. मोदी सरकारचा कालच शपथविधी पार पडला आणि आज आपण बघतोय खाते वाटप जाहीर झालेलं आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले 6 मंत्री ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली होती त्यांना देखील खाते वाटप करण्यात आलेलं आहे. गडकरींकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक मंत्रीपद, मुरलीधर मोहोळ नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्री म्हणून काम पाहतील. आता रक्षा खडसेंकडे युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अजय टमटा, हर्ष मल्होत्रा, अश्विनी वैष्णव पुन्हा एकदा आता केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून काम करणार आहेत. मनोहरलाल खट्टर यांना शहर विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आपण बघतोय. मुरलीधर मोहोळ नागरी उड्डाण राज्यमंत्री म्हणून काम पाहतील. सहकार राज्यमंत्रीपदाची देखील जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. तर रक्षा खडसे यांच्याकडे युवक कल्याण जबाबदारी देण्यात आली आहे. किरण रिजिजू यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. देशातल्या पातळीवरचे आपण हे नेते बघतोय. JP नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय हे पुन्हा एकदा देण्यात आलेलं आहे.